कवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अर्थातच जरांगे पाटलांची आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे। जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत। अद्याप सरकारकडून कोणतेही शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीकरता पोहोचलेलं नाहीये। आझाद मैदान आजही गर्दीनं भरताना दिसतंय। मराठा आंदोलकांना मात्र अनंत अडचणींना सामना करावा लागतोय। रात्रभर सतत पडणारा पाऊस, त्यामुळे मैदानात साचलेला चिखल आंदोलकांच्या अडचणीत भर घालतोय। कालच जरांगे पाटील यांना 1 दिवसांची मुदतवाढ दिलेली आहे आंदोलनाकरता। आज पुन्हा मुदत वाढून मिळते का, याकडे सगळ्यांच्याच नजर आहे। तिथं सीएसएमटी परिसरात मराठा आंदोलकांची गर्दी आहे। मराठा आंदोलनामुळे मोठी वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झालेली आहे। कालही नेमकी तीच परिस्थिती मुंबईत पाहायला मिळत होती। सीएसएमटी परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी, त्यामुळे 15 मिनिटाच्या ठिकाणांच्या अंतराला पोहोचण्याकरता 1.5 ते 2 तास लागत होते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे, पण सीएसएमटी परिसरात पुन्हा एकदा मराठा आंदोलकांची गर्दी पाहायला मिळते। त्यामुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडीचा मुंबईकरांना आजही सामना करावा लागू शकतो। नक्कीच लागली। एकंदरीत जर बघितलं तर प्रचंड मोठ्या संख्येने हे मराठा समाज जो आहे तो इथे एकवटलेला पाहायला मिळतोय। एकंदरीत आत्ता जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील सध्या झोपलेले आहेत आणि आपण जर पाहिलं एकंदरीत तर सध्या मराठा समाजाचे जे बांधव आहेत ते आक्रमकरित्या पुन्हा एकदा आझाद मैदानात परतलेले आहेत। खरं तर काल रात्री या सगळ्यांनीच स्टेशनचा आसरा घेतलेला होता। सीएसएमटी स्टेशनवर हे लोक झोपलेले होते। त्यानंतर आता जर बघितलं तर पुन्हा एकदा सगळ्यांची पावलं जी आहेत ती आझाद मैदानाकडे वळालेली पाहायला मिळतात। मगाशी म्हटल्याप्रमाणे की मनोज जरांगेंना भेटण्यासाठी काल महत्त्वाची मंडळी येऊन गेली, मात्र जे शिष्टमंडळ सरकारकडनं येणं अपेक्षित होतं ते अद्यापही आलेलं नाही। त्यामुळे सरकार नेमकं यावर कधी भूमिका मांडणार, सरकार नेमकं यावर कधी आमच्याशी बोलायला येणार, या संदर्भात मनोज जरांगे पाटील सध्या प्रतीक्षेत असल्याचं पाहायला मिळतात। सध्या मनोज जरांगे पाटील विश्रांती घेतात। असं असलं तरी त्यांचे जे आंदोलनकर्ते आहेत ते सगळे भरपूर मोठ्या प्रमाणात लोटलेले आहेत। बाहेर गर्दी झालेली आहे। अभूतपूर्व वाहतूक कोंडी आज देखील होईल। खरं तर काल जर बघितलं तर 1500च्या वरती पोलीस फौज पथक तैनात करण्यात आला होता। दंगल पथक देखील तैनात झालेलं होतं, मात्र त्याचा फारसा काही उपयोग झाला नाही। त्यामुळे आज नेमका त्याचा उपयोग होणार का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। एकंदरीतच सध्या परिस्थिती जी आहे ती मुंबईची परिस्थिती पोलिसांच्या हाताबाहेर जाते का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। कारण गणपती बाप्पा आहेत आज। खरं तर गणपतीचा तिसरा चौथा दिवस आहे। गणपती बाप्पा सगळीकडे कळतंय भाग्यश्री, आझाद मैदान परिसरात चिखल झालेला आहे, त्यामुळे आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या दिल्याचं पाहायला मिळत आहे। तशी एक प्राथमिक माहिती समोर येते, काय तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचतायत? नक्कीच आता बघतोय तर आझाद मैदानामध्ये चिखल तर झालेला आहे लागवी, पण आझाद मैदान देखील आता भरतंय। त्यामुळे आझाद मैदान भरल्यानंतर कुठे जायचं हा जो प्रश्न आहे, कारण अर्ध्या ठिकाणी आझाद मैदानला पूर्ण चिखल आहे, पाणी साचलेलं आहे, तुम्ही खाली बसू शकत नाही। अनेक जण आत्ता जर बघितलं तर आपल्याला दृश्यातून दिसत असेल की आझाद मैदानात उभे आहेत लोक आणि त्याच्यामुळे अर्धे लोक बाहेर गेलेले आहेत आणि त्यांनी बाहेर ठिय्या मांडलेला पाहायला मिळतं। खरं तर पोलिसांनी असं सांगितलेलं होतं की 5000च्या वरती लोक येऊ देऊ नका, मात्र आपण जर बघतोय तर ही लोक जी आहेत ती 5000च्या वर आहेत। दुसरा ग्राउंड देखील त्यांना देण्यात आलंय, मात्र दुसरं ग्राउंड देखील चिखलाने माखलेलं आहे, भरलेलं आहे चिखल पूर्ण सगळीकडे, त्याच्यामुळे बसायची सोय नाहीये आणि म्हणून या सगळ्या लोकांनी रस्त्याचा आधार घेतला अशी माहिती मिळते। आपण बघतोय की जो आंदोलनकर्त्यांचा जोश आहे सातत्याने ते पाटील पाटील हम सब जरांगे, एक मराठा लाख मराठा अशा पद्धतीच्या घोषणा देखील देत आहेत। बाहेर रस्त्यावर देखील तीच परिस्थिती आहे। बाहेर तर त्यांनी गाड्या देखील पार्क केलेल्या आहेत एका साईडला, त्यामुळे वाहतूक कोंडी जी आहे ती वाढलेली आहे। त्यातच ते रस्त्यावर बसले, त्यामुळे आजचा जो गोंधळ आहे अभूतपूर्व गोंधळ होताना पाहायला मिळणार आहे।
पोलीस त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतात, पण त्याला काही फारसा यश येताना पाहायला मिळत नाहीये लागवी सध्या तरी. अगदी आपण पाहतोय या सगळ्या संदर्भात आता मात्र आंदोलक काहीसे जर पाहिलं तर आक्रमकपणे होत या सगळ्यावर भाष्य करताना दिसत आहेत. आमचे प्रचंड हाल झालेले आहेत, झोपायला जागा नाही आहे, शौचालयाची सोय नाही आहे, अशी आंदोलकांनी या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे. रस्त्याच्या कडेलाच या ठिकाणी आंदोलकांनी आसरा घेतल्याचं पाहायला मिळत आहे. आणि आता काही आंदोलक हे रस्त्यावरच ठिया देताना सुद्धा पाहायला मिळत आहेत. मला मान्य आहे या ठिकाणी भाग्यश्री काहीसा पाऊस आहे, चिखल आहे, त्यामुळे खरं तर तुम्हाला आंदोलकांशी संवाद साधणं काहीसं आव्हानात्मक आहे. पण शक्य असल्यास त्या आंदोलकांशी काही संवाद साधाल का? आजचा दुसरा दिवस आहे, सरकारच्या वतीनं शिष्टमंडळ भेट घेण्याची शक्यता आज वर्तवली जाते. काय नेमकं त्यांना वाटतं आजच्या दुसऱ्या दिवशी? नक्कीच आपण प्रयत्न करूया. आंदोलकांशी संवाद साधण्याचा आमच्या प्रयत्न दादाला जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही धरणार इथे बसणार आहे. कारण गाय गरिबाचे ढोरं गुरं बांधले लेकरं बाळ 3 दिवस आमची हाल चालू आहे. प्रशासनाने आमच्या लक्ष दिलं नाही आणि या सरकारनं आमच्या जेवणाची पाण्याची सोय केलेली नाही. या ठिकाणी प्रशासनाने आलेल्या महाराष्ट्रातून संबंध महाराष्ट्रातून आलेल्या मराठा समाजाची कोणतीही या ठिकाणी सोय केली नाही. सोय खर्च 3 कोटी मराठा समाज मुंबईला आलेला आहे. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत इथून मराठा समाज आला नाही. आणि याच्यानंतर अखंड महाराष्ट्र समाजाचा जीव या ठिकाणी वेठी धरण्याचं काम सरकारने करू नये. लवकरात लवकर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाचा प्रश्न त्यांनी लवकरात लवकर. रात्री आम्ही पाणी पिलं नाही, जेवण केल्या अशी आमची गैरव्यवस्था केलेली आहे इथे सरकारनं. सगळे दुकानं आपण बघतोय लागवी की कशा पद्धतीच्या या प्रतिक्रिया येत आहेत. ते एकंदरीतच आपण बघतोय की तिकडे मुस्लिम व्यक्ती देखील सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय. तर आपण बघूया, त्यांच्याशी प्रयत्न करावया संवाद साधायचा. अगदी अगदी भाग्यश्री सावकाश त्यांच्याशी संवाद नक्कीच, साधण्याचा एक प्रयत्न मिनिट, करा. लागवी. बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे. आरक्षण पाहिजे, आरक्षण पाटलं. दादा, तुम्ही अल्पसंख्याक आहात. 3 दिवस झाले, 3 दिवस झाले. पण तुम्ही अल्पसंख्याक आहात ना आधीच. हा पाठुंबा हा म्हणून आला इकडे. हा कुठून आलाय? जालना. जालन्यावरून हा आलाय. हा नाव काय तुमचं? अनवरभाई हा. आपण बघतोय लागवी की अनवर भाई जे आहेत ते देखील जालन्याहून इकडे आलेले आहेत आणि त्यांचा पाठिंबा आहे असं ते म्हणतात. आपण एकंदरीत बघतोय की हा उत्साह जो आहे कार्यकर्त्यांचा, आंदोलकांचा, तो प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. हळूहळू आझाद मैदान जे आहे ते पूर्ण भरलेलं पाहायला मिळतंय. चिखल आहे, पाऊस आहे, मात्र हे आंदोलक जे आहेत हे यांच्या आरक्षण घेऊनच आम्ही जाणार या मतावर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय. लागवी अगदी कुठल्याही प्रकारे आरक्षण घेऊनच माघारी फिरणार. आता विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय मागं हटणार नाही अशी भूमिका या ठिकाणी घेण्यात आलेली आहे जरांगे पाटील आणि आंदोलकांकडून.